बटाटा भाजीचा रंग बघा काय छान दिसतोय आणि मस्त अशी चमचमीत झाली आहे। घरात भाजी नसेल तर पटकन बनवून तयार होते। तुम्हाला बटाटा रस्सा भाजी आवडते का नाही हे कमेंट करून नक्की कळवा। नमस्ते, कल्पना रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत, मनापासून शुभेच्छा। आज आपण झणझणीत आणि चमचमीत असं बटाटा रस्साची भाजी दाखवणार आहे। तुम्हाला जर हे आवडत असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राइब करा। तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच पाठीशी राहू द्या। तर आता रस्सा भाजीसाठी काय काय लागतं बघा। मी आता कांदा परतून घेणार आहे छानपैकी। आता आपला हा कांदा टाकलेला आहे, तर हे कांदा लवकर परतण्यासाठी किंवा तांबूस रंगवण्यासाठी मी थोडंसं ह्याच्यात मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर परतला जातो। आपण रस्स्यासाठी आपण वाटण करून घेतो आधी। बघा इथे छान असा तांबूस रंगावर कांदा परतून झालेला आहे। नंतर ह्याच्यात घालणार आहे खोबरं। हे पण छान परतून घ्यायचं आपल्याला कांद्याबरोबरच। खोबरं आधी टाकलं असेल तर खोबरं करपतं जास्त, म्हणून शेवटी खोबरं टाकते। आता हे खोबरं आणि कांदा छान परतून झालेला आहे। इतका छान वास सुटलाय खोबरं आणि कांद्याचा। तर आपण ह्याच्यात टाकणार आहे आता टोमॅटो। हे टोमॅटो पण 1 मिनिट आपण ह्याच्यात शिजवून घेणार आहे, म्हणजे रस्सा भाजी छान होते। शेवटी टोमॅटो टाकायचा, कारण टोमॅटोला शिजायला वेळ नाही लागत, ते लगेच शिजतं टोमॅटो। तर हे मसाल्याचं वाटण आपलं आता पूर्ण परतून झालेलं आहे। याला थंड झाले की आपण मिक्सरमधनं काढू। हा मसाला आपला एकदम बारीक झालेला आहे। शेवटी टोमॅटो टाकला की मसाला छान असा बारीक होतो एकसारखा। आता इथं तेल तापत ठेवलं आहे। आपण ह्याच्यात फोडणीसाठी घालणार आहे मोहरी, जिरे, हिंग आहे आणि हे आलं लसूण घरी केलेलं आहे। आपण काय परतले नाही म्हणून आधी आलं लसूण परतून घ्यायचं। हे आपला आता आलं लसूण छान परतून झालं आहे। आपण केलेला मसाला टाकणार आहे ह्याच्यात। हा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे, 5-6 मिनटं परतायचं आहे, तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। आता हा तेलामध्ये 5-6 मिनटं चांगला मसाला परतून झालेला आहे। बघा हे सगळीकडे असं तेल सुटतं तोपर्यंत मसाला परतायचा, म्हणजे भाजीला तवंग छान येतो। तर आता आपण ह्याच्यात मसाले घालणार आहे। आता आपण टाकतो ह्याच्यात हळद, हे जिरे पुडे थोडीशी, ही धने पुडे, हा किचन किंगचा मसाला आहे थोडा चवीपुरता, गोडा मसाला आहे घरचा। खूप सारा चमचमीत आणि झणझणीत भाजी करायची आहे ना, तर लाल तिखट टाकतो आपण। लाल तिखटावर थोडी साखर टाकायची आहे, म्हणजे मसाल्याला तवंग छान येतो। लाल तिखटावरच टाकायचे आणि हे पुन्हा सगळे परतून घ्यायचे मसाले। थोडं थोडं पाणी टाकायचं, म्हणजे पाणी टाकायची घाई नाही करायची, थोडं थोडं पाणी टाकून मसाला चांगला परतून घ्यायचा। का खमंग वास येतोय मसाल्याचा त्या। आपण थोडं थोडं पाणी टाकतो त्यामुळं कलर पण छान येतोय भाजीचा। असं 1-2 मिनटं थोडं थोडं पाणी टाकून परतून घ्यायचं, म्हणजे मसाला छान होतो। आता रंग सुटायला लागलेला आहे मसाल्याचा। बघा थोडं पाणी टाकून टाकून आपण मसाला परतून घेतला आहे। त्या मसाल्याला केवढा तवंग आलेला आहे, सुवास तर इतका घमघमाट सुटला आहे। आता आपण ह्याच्यात टाकणार आहे बटाटा। काय छान दिसतंय रस्सा बटाटा। तर शेवटी टाकणार आहे आपलं मीठ राहिले, मीठ शेवटी टाकायचं। कोणतेही तवंगाच्या भाज्या झाकून नाही ठेवायच्या, असेच शिजवायच्या असतात। आपण झाकण ठेवलं की त्याचा तेलाचा तवंग वाफळून निघून जातो तो। तर हा मसाला आपला एकसारखा बटाट्याला लागलेला आहे। तर आपण फक्त शिजण्यासाठी पाणी टाकणार आहे, खूप नाही टाकायचं आपल्याला, थोडं पाणी टाकायचं आहे आपण, कारण मसाला शिजताना पाणी टाकलं होतं। हां, ह्याला आता 10-12 मिनटं शिजून घेऊ। तर आता तेलाचा तवंग कसा आला आहे बघायचं सगळीकडनं। तर इथं आपली ही बटाट्याची भाजी छान शिजून झाली आहे। शिजली की नाही आपण कसं बघणार, सुरी गेली म्हणजे आपली बटाट्याची भाजी शिजली आहे। छान अशी तवंग, खूप तवंग आलेला आहे भाजीला। आता ह्याच्यात आपण शेवटी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर। आता ही भाजी कशी खायची ते तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर तर खूपच छान लागते, पोळीबरोबर। जर तुम्हाला ही रस्सा बटाट्याची भाजी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया असंच नवीन नवीन पदार्थाबरोबर। तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।